नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज राजकीय दृष्ट्या अत्यंत मोठी अशी घडामोड घडलेली आहे आणि ती सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दृष्टीनं घडलेली आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अशी एक गेम फिरवलेली आहे की अनेकांची पाचावर धारण बसलेली आहे. म्हणजे असं काय केलंय त्यांनी, तर मुळामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतोय की महायुती म्हणून भाजप आणि शिंदेची शिवसेना हे एकत्र लढले. या निकालामध्ये भाजपला 50 जागा मिळालेल्या आहेत, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 53 जागा मिळालेल्या आहेत. आणि आतापर्यंत आता सगळी ताणाताणी सुरू आहे. कुणाचा महापौर, कुणाचं काय, जी स्थिती मुंबईमध्ये आहे ती ठाण्यामध्ये आहे, तीच कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आपण बघतोय. पण श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीची गेम आज तिकडे फिरवली आहे किंवा ज्या पद्धतीची खेळली आहे, ही फार मोठी खेळी खेळलेली आहे. श्रीकांत शिंदेंनी काय केलं, तर श्रीकांत शिंदेंनी त्यांचे जे 53 नगरसेवक निवडून आलेत त्यांचा गट घेऊन आज ते कोकण भवनामध्ये गेले. तिथे तो गट त्यांना तिथे दाखवावा लागतो की हा आमचा गट आहे. त्याचप्रमाणे जे 4 बंडखोर आहेत, 4 बंडखोर कोण, तर कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले. त्यातले 2 नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत, त्यांचा संपर्क अजूनही झालेला नाही. असं बोललं जात आहे की ते 2 नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत किंवा त्यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कालच्या दिवशीच आपण बघितलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपले 7 नगरसेवक हे कोकण भवनमध्ये नेऊन त्यांचा गट हा त्यांनी तिथे रजिस्टर केलेला आहे. त्याच्यामध्ये 11 नगरसेवक असताना 7च नगरसेवक त्यांनी तिथे दाखवलेले आहेत, कारण तेवढेच तिथे आले होते. आता हे जे 2 नगरसेवक आहेत आणि आणखीन 2, आता आणखीन 2 म्हणजे एकूण 4 नगरसेवक आहेत की जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मधनं नॉट रिचेबल झाले. त्यातले जे 2 नगरसेवक आहेत ते मुळातले मनसेमधले होते, पण मनसेकडनं त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं तिकीट मिळवलं आणि ते निवडूनही आले. ते जसे निवडून आले त्याचबरोबर ते मनसेमध्ये परतले. म्हणजे आत्ता तिकडे मनसेचे किती नगरसेवक निवडून आले, तर 5 नगरसेवक निवडून आले. आणि हे 2 म्हणजे मनसेचे नगरसेवक झाले किती, 7, आणि बंडखोर राहिले 2. अशा पद्धतीचं एक समीकरण हे श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जमवलं. मनसेचे जे राजू पाटील आहेत, एकमेव त्यांचे जे आमदार तिथले आहेत ते राजू पाटील, या राजू पाटील, त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे, त्याच्यानंतर नरेश म्हस्के हे एकत्रित बसलेले आहेत. असा एक फोटो हा सकाळी व्हायरल झाला. आता तुम्हाला मी सांगतोय की हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जे मी म्हटलं ना की अनेकांची पाचावर धारण बसली आहे. म्हणजे आज सकाळपासून असं बोललं गेलं की या सगळ्या घडामोडीचा धक्का हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार बसलेला आहे. म्हणजे जिथे हे 2 भाऊ एकत्र आले, मनसे आणि शिवसेना एकत्र आली, आणि आता इकडे तर मनसे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला समर्थन देतीये. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का वगैरे मानला जातो, अशी चर्चा ही सकाळपासून सुरू झाली. पण मी व्यक्तिगत तसं मानायला तयार नाही. हा सगळ्यात मोठा धक्का म्हणूयात किंवा हा सगळ्यात मोठा मेसेज जर का श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी जर कुणाला दिला असेल तर तो भाजपला दिलेला आहे. तो नुसता भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाला नाही, तर तो अगदी दिल्लीश्वरांना सुद्धा दिलेला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ही खूप मोठी घडामोड मानली जाते. कारण श्रीकांत शिंदेंनी काय केलं, आपले 53 नगरसेवक तर ते घेऊन गेलेच, याशिवाय श्रीकांत शिंदे यांनी कोकण भवनामध्ये जाऊन आपण महापालिकेवर सत्ता स्थापन करू शकतो हा प्रथम दावा केलेला आहे. आमच्याकडे तितकं संख्याबळ आहे, म्हणजे जवळपास काय 62-64 नगरसेवक पाहिजे आहेत, तर त्या 64 नगरसेवकांचं संख्याबळ आमच्याकडे आहे, आम्हाला मनसेचा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचं दाखवून त्यांनी
तिकडे महापालिकेवर सत्ता स्थापनेचा दावा केलाय. आता गंमत अशी आहे की हा दावा प्रथम हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे आता इथं गोची अशी झालेली आहे की जो पहिल्यांदा येईल त्याचा दावा मान्य करून घेतला जातो आणि मग त्यानंतर समोरच्या पक्षाला विचारणा केली जाते. आता इथेच सगळ्यात मोठी अडचण ही भाजपाची होऊन बसलेली आहे की भाजप आज सकाळपासून या सगळ्या घडामोडींवर जर का तुम्ही अनेक प्रतिक्रिया बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये प्रवीण दरेकरांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की हे काहीही जरी असलं तरी महायुतीची सत्ता ही कल्याण डोंबिवलीमध्ये येईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आमचे चाणक्य कोण देवेंद्र फडणवीस, जर कोणी आम्हाला अशा पद्धतीचा धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर देवेंद्र फडणवीस पुढे काय करतील वगैरे हे सगळं दरेकरांनी म्हटलेलं असलं तरी एकनाथ शिंदे हे काही कच्चे खिलाडी नाही आहेत. एकनाथ शिंदे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकीकडे महापौर पदासाठी ते हट्ट धरून बसलेले आहेत, त्याचप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद आपल्याकडे यावं यासाठी ते प्रयत्न करतायत. बेस्ट विभागाचं सगळं सूत्र आपल्याकडे यावीत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आता हा सगळा भाग घेऊन ते दिल्लीमध्ये पोचलेले त्यांचे काही नेते, म्हणजे दिल्लीमध्ये या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहेत. काहीही झालं तरी एकनाथ शिंदे हे आपल्या मागण्या ज्या आहेत त्या ठासून मागतायत किंवा त्या मागण्यांवरनं ते हलत नाही आहेत. आणि दुसरीकडे त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंनी हा प्रयोग केल्यानंतर एक प्रकारे हा भाजपला असा इशारा दिलेला आहे की ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही करता आहात, तुम्ही वेळ जेव्हा पडली त्या ठिकाणी तुम्ही स्वबळावर निवडणुका लढवल्यात, जिथे तुम्हाला गरज आहे तिकडे तुम्ही महायुती म्हणून लढवलत, जेव्हा निकाल लागले जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. जर तुम्ही हे सगळं करू शकता तर हे आम्ही सुद्धा करू शकतो. हे आज श्रीकांत शिंदेंनी जो खेळ खेळलेला आहे त्यातनं भाजपला हे दाखवून दिलेला आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा जर का धक्का असेल तर तो भाजपसाठी आहे. आता भाजप याला कसं उत्तर देतं, यावर काय करतं हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. म्हणून मी जो पहिला एक व्हिडिओ केला की सरवणकरांच्या माध्यमातून जी पडलेली ठिणगी आहे त्याचा भडका उडणार का, तर ही भडका उडण्याची वेळ आता कल्याण डोंबिवलीपासून सुरू होतीये का असा विचार करायला हरकत नाही. बरं, एवढाच सीमित विचार आपण करायचा आहे का? एक लक्षात घ्या, कोण बरोबर घेतलंय तर मनसेचं समर्थन किंवा मनसेला श्रीकांत शिंदेंनी सोबत घेतलेलं आहे. जी मनसे राज्यभर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युतीमध्ये लढली ती कल्याण डोंबिवलीमध्ये समर्थन कुणाला देतीये तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला. आता याचा जर का अर्थ काढायचा झाला पुढच्या राजकारणाच्या दृष्टीतनं, मी तुम्हाला याही आधी म्हटलेलं होतं की महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर या राज्यामध्ये अनेक राजकीय भूकंप होणार आहेत. त्यातला एक भूकंप हा उंबरठ्यावर आहे, तो म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भातला. आता याच्या पुढे भूकंपाचे अनेक धक्के हे आपल्याला बसू शकणार आहेत, कारण आत्ताचं राजकारण जे आहे हे इतकं अनाकलनीय झालंय की आत्ताच्या राजकारणामध्ये कुठलाही पटाईत ज्योतिषी सुद्धा त्याचं भाकीत परफेक्ट वर्तवू शकेल अशी स्थिती आता राजकारणामध्ये राहिलेली नाही. आज एकच बघितलं जातंय की संख्याबळ, आणि या संख्याबळासाठी कोणीही कुणाबरोबरही युती करू शकतंय अशी स्थिती आत्ताच्या राजकारणामध्ये आपण बघतोय. त्यामुळे मग हे संकेत काय मिळत आहेत की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर मनसेचं समर्थन, याचाच अर्थ ही पुढच्या राजकारणाची नांदी तर नाही ना. पुढचं राजकारण नेमकं काय असणार आहे? एक लक्षात घ्या की भाजपच्या राजकारणाला आता सगळेच कंटाळले, किंवा जे उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे एक विधान केलं होतं की भाजप बरोबर जाऊन आम्ही युतीमध्ये 25 वर्ष सडलो, त्यांच्याबरोबर सत्तेत राहून आम्ही 25 वर्ष सडलो. हा अनुभव का आला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला? तर भाजपनी कायमच
ज्याला आपण म्हणतो की कट टू साईज करण्याचं, आपला मित्रपक्ष जो आहे त्याला संपवण्याचं राजकारण हे केलेलं आहे. आणि त्याला कंटाळून उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग केला. हा महाविकास आघाडीचा प्रयोग काय सांगतो, तर हा एकच गोष्ट सांगतो की भाजप वगळता आता आम्हाला कोणीच अस्पृश्य नाहीये. एक लक्षात घ्या, आधीच्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर काँग्रेस हा शिवसेनेला सुद्धा अस्पृश्य मानायचा, कारण तो हिंदुत्ववादी आहे. तो भाजपलाही अस्पृश्य मानायचा. पण 2019 नंतर एकच गोष्ट झाली की भाजप बरोबर नको, भाजप सोडून आम्ही कोणाबरोबरही युती आघाडी करायला तयार आहोत, कुणीच आम्हाला अस्पृश्य नाही, असं एकमेकांच्या पक्षांनी एकमेकांना दाखवून दिलाय. आता हाच प्रयोग पुढच्या काळामध्ये होऊ शकणार आहे. तो काय होणार आहे आणि मनसे आज श्रीकांत शिंदेच्या बरोबर का आहे, का दिसतीये, याचं जर का थोडक्यात अनुमान काढायचं झालं तर मी माझ्या पहिल्याच व्हिडिओ म्हणजे आज जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे म्हणजे मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेंनी फोडली, तोडली, वेगळा गट तयार केला. त्या मूळ शिवसेनेचं चिन्ह, नाव हे सुद्धा एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे खेचून आणलं. याचा राग म्हणूयात किंवा ज्या संताप आहे आणि तो स्वाभाविक आहे जो उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सातत्याने अत्यंत टोकाच्या शब्दांमध्ये टीका केलेली आहे. पण ती टीका एकनाथ शिंदेंकडून कधीही उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेली नाही, कारण एकनाथ शिंदेंना याची जाणीव नक्कीच मनामध्ये असावी की भाजप जो आहे तो आज आपला वापर करतोय पण उद्या आपल्याला तो फेकून देऊ शकतो. अशा वेळेला आपल्याला सगळी दारं ही खुली पाहिजेत. उद्धव ठाकरेंनी त्यांचं दार जरी एकनाथ शिंदेंसाठी बंद केलेलं असलं तरी एकनाथ शिंदेंनी आपलं दार उद्धव ठाकरेंसाठी बंद केलेलं नाही. आणि म्हणून आगामी काळामध्ये असं जर चित्र म्हणजे मला एक भीती याच्यातनं अशीही वाटतीये की मुंबई महानगरपालिकेमध्ये आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये महापौर पद असेल, स्थायी समिती असेल किंवा एक खूपच रस्सीखेच सुरू आहे आणि कोणीच आपल्या जागेवरनं हलायला तयार नाही. म्हणजे महापौर पद आम्ही शिवसेनेला देणार नाही ही ठाम भूमिका भाजपने घेतलेली आहे किंवा स्थायी समितीचं पद सुद्धा आम्ही देणार नाही ही ठाम भूमिका घेतलेली आहे. अशा वेळेला जर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असं जर का मनामध्ये दोन्ही शिवसेनेनी जर आणलं तर काय होऊ शकतं याचा फक्त विचार करा. कारण आकडे जुळलेले आहेत. आज उद्धव ठाकरेंकडे 65 नगरसेवक आहेत, राज ठाकरेंकडे 7 नगरसेवक आहेत, यांच्याकडे 29 नगरसेवक आहेत आणि काँग्रेसकडे देखील 22 माझ्या मते 22 संख्या आहे काहीतरी ते नगरसेवक आहेत. म्हणजे हे सगळे एकत्र आले तर भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवून उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेवर सत्ता आणू शकतात, आपला महापौर बसवू शकतात. त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मोठी साथ मिळू शकते आणि सोबत भावाची मनसे सुद्धा आपल्या बरोबर आहे. आता ह्या दोन शिवसेना एकत्र आणण्याचं काम कोण करू शकतं, कारण दोघांमध्ये आता कटुता आहे आणि ती प्रचंड आहे. कोण करू शकतं हे काम, तर हे काम करू शकतं, उत्तम करू शकतात ते म्हणजे राज ठाकरे. आता म्हणूनच आपण या कल्याण डोंबिवलीतल्या घडामोडींकडे त्या अर्थाने सुद्धा जर बघितलं तर आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र आणण्याचं काम सुद्धा राज ठाकरे करू शकतात. आणि असं जर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात घडलं तर भाजप पुढच्या अनेक वर्षांसाठी ही मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहू शकते. असं घडू शकतं का, तर आता त्याच्या पॉसिबिलिटीज या अत्यंत कमी आहेत. पण शेवटी मी म्हटलं ना की राजकारणामध्ये कधीही केव्हाही काहीही घडू शकतं. जर भाजपची वाटचाल ही अशाच पद्धतीने राहिली तर कल्याण डोंबिवली हा एक इशारा आहे भाजपला
की तुम्ही जर का अशाच पद्धतीने मित्रपक्षांना संपवत असाल आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जर का वाटचाल करत असाल तर मग आम्हालाही तशा पद्धतीची वाटचाल करायला आम्ही स्वतंत्र आहोत, हे कल्याण डोंबिवलीच्या या प्रयोगातनं त्यांनी दाखवून देण्याचा किंवा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला तरी असं वाटतंय की येणाऱ्या भविष्य काळामध्ये खूप मोठे राजकीय भूकंप हे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच मुद्द्यावर खरंच 2 शिवसेना एकत्र याव्यात का, काय वाटतं महाराष्ट्राला, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि कारण तुमच्या कमेंट्स या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. इथंच थांबूयात. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र. धन्यवाद.